अंतर्गत उपक्रम पेपर वाचन करणे हा एक छान असा उपक्रम आज आपण राबवणार आहे। वाचायचा सर्वांना पेपर? हो। तर बघा, आज मी तुमच्यासाठी पुण्यनगरी हा पेपर आणलेला आहे आणि हा पेपर तुम्हाला सगळ्यांना वाचायचा आहे। याच्याने काय होणार आहे बघा, आपण पेपर तर वाचणारच आहे। पेपर वाचन केल्याने काय होईल, तुम्हाला अवांतर वाचनाची आवड निर्माण होईल। परत काय होईल या पेपरचा फायदा, पेपर वाचल्यानंतर काय करायचं आपल्याला, हा कागद फाडून याच्या छान छान वस्तू तयार करायच्या आहे। आवडेल ना तुम्हाला? हा, मग पेपर फाडून म्हणजे कोणत्या वस्तू तयार करायच्यात आपल्याला, कागदापासून नाव बनवायची किंवा कागदापासून टोपी बनवायची, असं आपण ह्या पेपरचा उपयोग करणार आहेत आणि याचाच आपण याच्यावरती सुद्धा ड्रॉइंग करणार आहेत। त्यामुळे पेपर वाचन करणे अगदी महत्त्वाचे आहे, म्हणून आपण आधी पेपर वाचन करणार आहोत। याच्याने तुम्हाला वाचनाची गोडी निर्माण होईल। आलं लक्षात? चला तर मग करूया सुरुवात। पेपर वाचन करीत आहे। तालुका जळगाव, पाचोरा, अमळनेर, येळोर, वडगाव, जामनेर, यावल, मुक्ताईनगर, रावेर, चाळीसगाव, चोपडा, भुसावळ, बोदड, धरणगाव, पारोळा। नमस्कार, माझे नाव जान्हवी सूरज पाटील। आज मी पेपर वाचन करणार आहे। नवीन दिल्ली, काही झाले तर हम नहीं करेंगे अशी भूमिका असल्याने पाकिस्तानने ऑपरेशन सिंधूर दरम्यान भारताने कष्ट केलेले शपथ तर वादाचे अंडे पुन्हा उभरण्यास सुरुवात केली। माझे नाव रोशनी शांताराम पाटील। आज मी पेपर वाचन करणार आहे। बरेली धरण ही जीवन धन असून त्याच्यासाठी पशु या शब्दाचा वापर करणे योग्य नाही असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी केले। उत्तर प्रदेशाच्या बरेलीतील भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्थेच्या IVRI दीक्षांत समारंभाला संबोधित करण्याच्या त्या बोलतात। माझे नाव योगिनी गुलाब पाटील। मी इयत्ता 5वी। आज जळगाव, यावल, पुढचं वाच, नाही आलं तर चोपडा, पारोळा, जामनेर, वडगाव, छान। भारत शक्य नाही ते नवक्रमाचे निशाण आहेत। रोजगार आणि निरंतर योगदान देतात आणि समावेश विकासाची चित्र सांगतो आहे। आज भारतासमोरील सर्वात मोठे आव्हान म्हणजे रोजयोगी निमित्त आणि प्रमुख एकमेकांना पूर्ण करू शकतात असे प्रतिज्ञा माजी गृहमंत्री सुरेश प्रभू यांनी केली। आर्थक सदलय ले जयंती पाटील। करून या संपूर्ण काय
ज्यांनी कंपनीकडून 600 कोटीचे पत्र